उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. जलप्रलयापूर्वीचे जग आपण पाहत होतो. हा काळ भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सततच्या दुष्टेने भरलेला होता. मानवजातीचे प्रत्येक विचार दुष्ट होते. त्यांचे देवाला खूप दुःख झाले. तरीही त्याच्या मध्यभागी देवाची कृपा उपस्थित होती. नोहाला देवाच्या कृपेची प्राप्ती झाली, कारण तो देवाबरोबर विश्वासूपणे चालला. परंतु जगावर मात्र देवाचा न्याय म्हणून जलप्रलय आला. प्रियांनो, आजच्या भागात आपण तारू बांधण्यासाठी नोहाला दिलेल्या देवाच्या सूचनांकडे वळणार आहोत आणि देवाच्या तारणाच्या व संरक्षणाच्या योजनेचा भाग म्हणून त्या तारवात कोण कोण प्रवेश करणार आहे हे पाहणार आहोत. चला आपण सुरुवात करू या आजच्या अध्ययनाची. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, नीतिमान आणि सात्विक नोहाबद्दल मागील कार्यक्रमात आपण पाहिले होते. आज आपण तारू तयार करण्याविषयी नोहाला दिलेल्या सूचना आणि तारवातील प्रवासी पाहणार आहोत. आम्ही पाहतो की प्रलयाच्या तयारीसाठी देव लोकांना भरपूर संधी देत आहे. यावेळेस आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 14वे वचन वाचणार आहोत. उत्पत्ती 6:14. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तू गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर. गोफर लाकूड टिकण्यास मजबूत असे लाकूड आहे. कॅलिफोर्नियामध्ये सापडणाऱ्या रेडवूड लाकडासारखेच हे आहे. त्या तारवात कोठड्या तयार कर. कोठड्या या शब्दामागे घरट्याची कल्पना आहे. हत्तीला खोलीची गरज लागेल, पण घुशीला तितक्या जागेची गरज लागणार नाही. तिला कोपऱ्यात थोडी माती दिली तरी पुरे होईल आणि तेवढीच आवश्यकता देखील असेल. पुढे असं म्हटलेलं आहे, आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू जलरोधक बनवायचे होते. आता आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 15वे वचन वाचूया. तारू करावायचे ते असे: त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवाबद्दल बहुतेक लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे ती त्यांना लहानपणीच्या संडे स्कूलमधील चित्रांमुळे मिळाली आहे, ज्यात ते एका बोटीसारखे दिसते. माझ्या मते ती एक अत्यंत हास्यास्पद विडंबना होती. ते तारवाचे चित्र नसून ते प्रत्यक्षात जसे होते त्याचे एक व्यंगचित्र होते. सुरुवातीला तारू बांधण्याच्या सूचनांवरून असे दिसते की ते खूप मोठे होते. त्या तारवाची लांबी 300 हात असेल. जर 1 हात म्हणजे 18 इंच असेल तर या तारवाची लांबी किती होती याची तुम्हाला काही कल्पना येईल. त्या काळात ते इतके मजबूत कसे बनवू शकले असा प्रश्न निर्माण होतो. प्रियांनो, आपण गुहेत राहणाऱ्या माणसांबद्दल बोलत नाही आहोत. आपण एका अत्यंत बुद्धिमान माणसाविषयी बोलत आहोत. पहा, आज मानवामध्ये जी बुद्धिमत्ता आहे ती नोहामार्फतच आली आहे आणि तो एक अत्यंत बुद्धिमान माणूस होता. नोहा 50 फुटांच्या लाटांना तोंड देण्यासाठी समुद्रात चालणारे जहाज बनवत नव्हता. तो फक्त प्राणी आणि मानवांसाठी काही काळासाठी राहण्याची जागा बनवत होता. वादळातून जाण्यासाठी नाही, तर फक्त प्रलय संपेपर्यंत वाट पाहण्यासाठी. याच कारणामुळे समुद्रात चालणाऱ्या जहाजात आढळणाऱ्या अनेक गोष्टींची तारवात कमतरता असू शकते आणि त्यामुळे त्यात अधिक जागा उपलब्ध झाली असेल. जर 1 हात, ज्याला आपण क्युबिट म्हणतो, 18 इंच असेल, म्हणजेच 1.5 फूट, तर 300 हात म्हणजे ते तारू 450 फूट लांब होते. ती एक बरीच लांब बोट होती, पण तिची सापेक्ष मापे ही माझ्यासाठी अधिक चित्तवेधक आहेत. उदाहरणार्थ,
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एक युद्धनौका, जी 624 फूट लांब, सव्वा 106 फूट रुंद आणि सरासरी 29.5 फूट खोल होती. त्या तुलनेत तारूचे प्रमाण जवळजवळ सारखेच होते. त्यामुळे ती अजिबात हास्यास्पद दिसणारी बोट नव्हती, तर आज ज्या प्रकारे जहाजे बांधली जातात त्या तुलनेत ती एक उत्तम रचना होती. आता आपण पुढील वचन वाचूया. उत्पत्ती 6 अध्याय आणि वचन 16. उत्पत्ती अध्याय 6 वचन 16. तारवास उजेडासाठी खिडकी कर. तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव. त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. तारवास खिडकी कर. ती खिडकी तारूच्या बाजूला केलेली एक लहान फट नव्हती. त्या काळात इतके प्राणी आत असताना येणाऱ्या दुर्गंधीबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे काय? ती खिडकी 1 हात उंच होती आणि तारूच्या वरच्या बाजूने पूर्णपणे गोल होती. छप्पर त्या खिडकीस बरेचसे आलेले असावे. आजकाल व्यायामशाळांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी अशाच प्रकारे वायुविजन केले जाते. तसेच ज्या ठिकाणी किंवा इमारतीमध्ये प्राणी ठेवले जातात त्या इमारतींना वरच्या बाजूने पूर्णपणे गोल खिडकी असते. तारवात इतके प्राणी असूनही ती जागा अजिबात अप्रिय नव्हती. लोक तिथे बसून जेवण करीत होते आणि झोपतही होते. ती जागा खूप आरामदायक होती आणि वासही वाईट नव्हता. वचनात म्हटले आहे की तारवाच्या एका बाजूस दार ठेव. तारूला फक्त एकच दरवाजा होता आणि हे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ताने म्हटले, मीच मार्ग आहे आणि मीच मेंढरांचे दार आहे आणि तोच तारूचा दरवाजा आहे. पुढे असे म्हटले आहे की त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. त्या तारवाला 3 मजले होते. प्रत्येक मजल्यासाठी एक दरवाजा होता का? माझ्या मते फक्त एकच दरवाजा होता. प्रत्येक मजल्यासाठी वेगळा नाही. खरं तर सांगायचे म्हणजे तो मुद्दा महत्त्वाचा नाही. आता आपण तारवातील प्रवासी कोण कोण होते याकडे आपले लक्ष लावणार आहोत. उत्पत्ती 6 अध्याय आणि 17 हे वचन आपण वाचणार आहोत. पहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. प्रियांनो, आम्ही पाहतो की देव पृथ्वीवर पशु, पक्षी आणि मानव जातीवर न्यायदंड आणत आहे. उत्पत्तीचं 6 अध्याय आणि 18 ते 20 ही वचनं आता आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 6 अध्याय 18 ते 20 वचने. तरी तुझसी मी आपला करार स्थापित करीतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. येथे म्हटले आहे की प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. नोहा काही असा व्यक्ती नव्हता जो प्राण्यांना जिवंत पकडून आणण्यासाठी बाहेर पडला. तो काही मोठा शिकारी नव्हता. त्याला या प्राण्यांच्या मागे जावे लागले नाही. ते स्वतःहून त्याच्याकडे आले. संकटात असलेले प्राणी नेहमी असेच करतात. कदाचित तुम्ही योसेमाइट व्हॅलीविषयी ऐकले असेल. ही व्हॅली कॅलिफोर्नियाच्या सिएरा नेवाडाच्या ग्रेनाइटमध्ये कोरलेली आहे आणि ही एक नाट्यमय हिमनदीची दरी आहे. तिच्या उंच उंच कडा, कोसळणारे धबधबे आणि हिरवळीच्या कुरणांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. जेव्हा सिएरा या ठिकाणी बर्फ पडतो तेव्हा तेथील हरणं खाली येतात आणि शक्य तितके पाळीव बनतात. पण वसंत ऋतूमध्ये बर्फ वितळताच ते हा परिसर सोडून जातात आणि तुम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही 1 मैल जवळही जाऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे जेव्हा एखादा प्राणी धोक्यात असतो तेव्हा तो माणसाकडे येतो. जलप्रलयाच्या वेळी मला वाटत नाही की नोहाला काही अडचण आली असेल,
कारण सर्व प्राणी स्वतःहून त्याच्याकडे आले होते. 21 आणि 22 वचनांमध्ये काय म्हटले आहे हे आता आपण वाचणार आहोत. 6वा अध्याय उत्पत्ती याचं 21 आणि 22 वचन. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खावयास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आता नोहाला एक अतिशय व्यावहारिक गोष्ट करायची आहे. या प्राण्यांना खायला घालण्यासाठी जहाजात खूप गवत लागले. काही लोक म्हणतील, पण त्यापैकी काही प्राणी मांस खात होते, ते एकमेकांना खाऊन टाकतील. मला तसे वाटत नाही. जलप्रलयाच्या काळापर्यंत असे दिसते की मानव आणि प्राणी दोघेही मांसाहारी नव्हते. ते मांस खात नव्हते. कोणतेही मांसाहारी प्राणी नव्हते. आपल्याला सहस्त्र वर्षांच्या राज्याबद्दलच्या एका दिवसाविषयी सांगितले आहे, जेव्हा सिंह आणि कोकरू एकत्र राहतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. यासाठी आपण यशया याचा 11वा अध्याय 6 ते 7 ही वचने वाचू शकता. हे निश्चितपणे घडू शकते, कारण कदाचित तीच प्राण्याची मूळ अवस्था होती. आता आपण अध्याय 7 कडे वळत आहोत. यामधील विषय येणेप्रमाणे आहेत. नोहा, त्याचे कुटुंब आणि प्राणी जहाजात प्रवेश करतात. सर्व प्राण्यांचा नाश आणि जहाजातील लोकांचे तारण, हे 2 विषय आहेत. यावेळेस आपण वाचूया उत्पत्ती 7वा अध्याय आणि पहिले वचन. उत्पत्ती अध्याय 7 वचन 1. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. नोहा नीतिमान का होता? तर त्याच्यामध्ये असलेल्या विश्वासाने. जसे नंतर अब्रामाला त्याच्या विश्वासाने नीतिमान मानले गेले. उत्पत्ती 15वा अध्याय आणि 6या वचनात आपल्याला ते दिसते. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. नोहाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्यासाठी नीतिमत्व मानले गेले. इब्री लोकास पत्र लिहिणाऱ्याने इब्री 11 आणि 7 या वचनात म्हटले आहे, त्याने विश्वासाने तारू तयार केले. याच कारणामुळे देवाने त्याचे तारण केले. या सर्व न्यायनिवाडाच्या काळात देव या मनुष्यावर किती कृपाळू आहे हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? इथे पहिल्या वचनात तो म्हणतो, तू चल. हेच आमंत्रण प्रभू येशू आज सर्व मानवजातीला देतो. मत्तई 11वा अध्याय आणि 28 वचनामध्ये हे वचन म्हणते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मग या अध्यायाच्या 16व्या वचनात आपण वाचतो, मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. हे किती सुंदर आहे, नाही का? आणि शेवटी अध्याय 8ची सुरुवात होते आणि देवाने नोहाची आठवण केली. किती अद्भुत! देव नोहाबद्दल सर्व काही सहजपणे विसरला असता. काही वर्षानंतर तो म्हणाला असता, अरे मी त्या खालच्या माणसाला पूर्णपणे विसरलो. मी त्याला एका जहाजात ठेवले आणि त्याच्याबद्दल विसरून गेलो. ते खूप वाईट झाले असते, नाही का? पण देव विसरला नाही. देवाने नोहाची आठवण केली. देव कधीही विसरत नाही. तो तुमची आठवण ठेवतो. तुम्ही तारणासाठी त्याच्याकडे आला असाल तर तो फक्त तुमचे पाप विसरतो. तुमचे पापे तो आता आठवत नाही. ही किती सुंदर गोष्ट आहे. आता नोहा आणि त्याचे कुटुंब जहाजात प्रवेश करतात. तुम्हाला माहीत आहे का की नोहाची ही कथा निर्मितीच्या कथेप्रमाणेच पृथ्वीच्या पाठीवर पसरली आहे. मला वाटते की मी तुम्हाला बाबेलची कथा सांगू शकलो असतो. फरक पाहण्यासाठी तुम्हाला फक्त त्यांची तुलना करायची आहे. इतर कथा पूर्णपणे हास्यास्पद आणि मूर्खपणाच्या आहेत. बहुतेक राष्ट्रे आणि लोकांकडे निर्मिती आणि जलप्रलय या दोन्हींची कथा आहे. हीच गोष्ट तुम्हाला काहीतरी सांगायला हवी. प्रियांनो,
या कथांना सत्याचा आधार आहे हे त्यातून तुम्हाला कळायला हवे. जर हे लोक खोट्या कथा रचत असते तर त्यांच्याकडे अशा नोंदी नसत्या. आणि यापैकी कोणती कथा अचूक आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर फक्त तुम्हाला तुलना करावी लागेल. उदाहरणार्थ, बाबेलची कथा ही देवामध्ये एकमेकांविरुद्ध चाललेल्या एका प्रकारच्या युद्धाची पण पूर्णपणे हास्यास्पद कहाणी आहे आणि त्यामुळेच जलप्रलय आला. याउलट बायबल आपल्याला सांगते की जलप्रलय हा मनुष्याच्या पापाबद्दल देवाने दिलेला न्याय होता, जे तार्किकदृष्ट्या योग्य आहे. आता आपण उत्पत्तीचा 7वा अध्याय आणि 2 आणि 3 ही वचनं वाचणार आहोत. उत्पत्ती अध्याय 7 वचन 2 आणि 3. सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाद्या 7 आणि अशुद्ध पशूंपैकी नरमाद्या 2 आणि आकाशांतील पक्ष्यांपैकी नरमाद्या 7 बरोबर घे. अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. डॉक्टर हॅरी रिमर, जे एक प्रचारक आणि निर्मितीवादी होऊन गेले, अनेक वर्षांपूर्वी डॉक्टर रिमर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा आधार होता, ज्यांनी बायबलमध्ये विसंगती दाखवणाऱ्या कोणालाही बक्षीस देण्याची घोषणा केली होती. अनेक उदारमतवादी धर्मशास्त्रज्ञांनी न्यायालयात साक्ष दिली की ही एक विसंगती आहे. आधी प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांचे 2 आणि आता प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांचे 7 असे का घेतले आहे किंवा असे का म्हटले आहे? अर्थातच डॉक्टर रिमर यांनी तो खटला जिंकला. तुम्हाला फक्त पुढे वाचायचे आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा नोहा तारवातून बाहेर आला तेव्हा त्याने शुद्ध प्राण्यांचा बळी दिला. जर त्याने 2 पेक्षा जास्त प्राणी घेतले नसते तर त्याला ते शुद्ध प्राणी कुठून मिळाले असते? त्याने फक्त शुद्ध प्राण्यांचेच 7 प्राणी घेतले होते. आणि आता आपल्याला त्याचे कारण कळते. जे प्राणी शुद्ध नव्हते ते 2 एक नर आणि एक मादी असे आत गेले होते. आकाशातील पक्ष्यांपैकी नर माद्या 7 बरोबर घे. हे त्या पक्ष्यांसाठी आहे जे शुद्ध आहेत. उत्पत्ती 7वा अध्याय आणि 4 हे वचन आपण पाहणार आहोत. उत्पत्ती अध्याय 7 वचन 4. अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. 7 दिवस जग तारवाच्या दारावर थाप मारू शकले असते आणि खरे सांगायचे तर ते आत येऊ शकले असते. देवाने त्यांना वाचवले असते. त्यांना फक्त देवावर विश्वास ठेवायचा होता. उत्पत्ती 7वा अध्याय आणि 6 ते 9 ही वचनं आता आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 7वा अध्याय 6 ते 9 ही वचने. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा 600 वर्षांचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना याच घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याचकडे गेली. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की नोहा बाहेर जाऊन प्राण्यांना आत घेऊन आला. तसे करण्याची गरजच नव्हती. ते स्वतःहून त्याच्याकडे आले होते. प्रियानो, आता आपण आपले अध्ययन संपवित आहोत. याविषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत पुढच्या वेळेस. आपले अध्ययन असेच आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये चालू ठेवूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आजच्या या अध्ययनाच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभूजी, तुझी इच्छा तू आमच्यासमोर प्रगट केलेली आहेस. होय प्रभूजी, आम्ही पाहिलं की नोहाने सगळ्या गोष्टींचं आज्ञापालन केलं. प्रभूजी, तुझी देखील इच्छा हीच आहे की आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही देखील आज्ञाधारकपणा आमच्यामध्ये बाळगावा. आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे प्रभूजी तुला संतोष व्हावा
आणि होय प्रभूजी, आम्ही कोणत्याही प्रकारची भ्रष्टता आमच्यामध्ये दिसू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील व्हावं. होय परमेश्वरा, आज आम्ही निश्चय करतो बापा की तुझ्या वचनांप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये जगू. आमच्या कृतीच्याद्वारे आम्ही तुला उंचावू आणि परमेश्वर देवपा केवळ तुलाच आणि तुलाच आम्ही गौरव देण्याचा प्रयत्न करू. प्रभूजी, आजच्या अध्ययनाबद्दल पुन्हा आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची
वशी करो मन सदा माझे जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती जीवनाची फळे. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचा कार्यक्रम आपणासाठी आशीर्वाद ठरला असेल. आज आपण शिकलो की देव आपल्या न्यायामध्ये नीतिमान आहे आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर तो परिपूर्ण दया करतो. नोहाला दिलेल्या काळजीपूर्वक सूचना, देवाचे ज्ञान, सुव्यवस्था आणि येणाऱ्या जलप्रलयादरम्यान जीवनाचे संरक्षण करण्याची त्याची प्रेमळ चिंता प्रकट करतात. हे तारू योगायोगाने बांधले गेले नव्हते, तर ते देवानेच तयार केलेले एक आश्रयस्थान होते, जे दर्शवते की देव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नेहमीच सुटकेचा मार्ग दाखवतो. नोहाचा आज्ञाधारकपणा त्याच्या विश्वासातून निर्माण झाला होता. तो आपल्याला आठवण करून देतो की खरा धार्मिकपणा देवावर विश्वास ठेवणाऱ्यांद्वारे आणि त्याच्या वचनानुसार कार्य करण्याद्वारे व्यक्त होतो. आपण नंतर पाहिले की नोहा तारूमध्ये सुरक्षितपणे बंद होता. तारू हे तारणाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. एकच दरवाजा, एकच मार्ग. आपण नोहा आणि त्याच्या कुटुंबासोबत हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत. पुढील भागात आपण सर्व प्राण्यांचा नाश आणि तारूवरील लोकांचे तारण याचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या विश्वासात दृढ राहा आणि त्याला गौरव द्या. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. मानवाच्या पापामुळे देवाला दुःख झाले. आजचा प्रश्न, नोहाने तयार केलेल्या तारवाची लांबी किती होती? ए. 400 हात, बी. 300 हात, सी. 150 हात, डी. 200 हात. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.